जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 25 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। काही वेळापूर्वीच याबद्दलची माहिती सध्या सूत्रांनी दिलेली आहे। आतापर्यंत या हल्ल्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। अर्थात याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगामच्या वैसरन खोल्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 27 हा आकडा क्षणोक्षणी अपडेट होतो आहे। 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। या दहशतवाद्यांनी अगोदर पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर पुरुषांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला होता। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, आतापर्यंत 27 जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येते, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आता जी माहिती मिळते त्यानुसार जम्मू काश्मीरातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एकूण 27 पर्यटक जवळपास मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळते आणि 12 जवळपास एकूण पर्यटक हे जखमी असल्याचं समजते। आणि आता तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीरला जाण्यासाठी निघालेले आहेत। अमित शहा हे स्वतः विमानात बसून आता जम्मू काश्मीरला जायला निघालेत। त्यामुळे हा हल्ला तसं पाहायला गेलं तर मोठा आहे आणि पर्यटकांना लक्ष केलेलं असल्यामुळे अतिशय गंभीर आहे हे देखील नक्की आहे। आणि या पर्यटकांच्या मध्ये एकूण संख्येमध्ये ही संख्या आतापर्यंत 27 जवळपास कळते। म्हणजे हे त्यामुळे हा केवळ एक प्रकारचा दहशतवादी हल्ला नसून लोकांना एकत्र करून त्यांचं ज्या प्रकारे नरसंहार केला जातो तसा हा वंशविच्छेदाचा प्रकार, हा धर्म विचारून धर्मनिहाय वंशविच्छेदाचा प्रकार केला गेलेला आहे। आणि त्यामुळे हा केवळ कुठून तरी दहशतवादी येऊन त्यांनी हल्ला केला असं नसून त्यांनी स्पेसिफिकली लोकांना उभं करून टार्गेट केलं गेलेलं आहे असंही समजते। सोमेश, याच्यामध्ये अनेक मराठी पर्यटक सुद्धा होते। त्यांची माहिती देखील प्राथमिक माहिती काही वेळापूर्वी एबीपी माझाकडे उपलब्ध झालेली आहे। कशा प्रकारे नेमका हा हल्ला झाला, किती वेळ हा सगळा प्रकार सुरू होता आणि त्यानंतर नेमकं काय काय झालं याविषयीचे काय अपडेट्स आहेत? सध्या दुपारी साधारणपणे याविषयीची माहिती आली की अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा 6 जणांवरतीच हल्ला झाला असं कळत होतं आणि 6 जण जखमी आहेत अशी माहिती मिळत होती। मग ते सगळे राजस्थानचे पर्यटक असल्याचं कळलं, पण नंतर जेव्हा समजलं की तो जो भाग आहे बैसाराना, जिथे ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, जिथे हा हल्ला झाला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक असतात। त्यामुळे स्वाभाविक अनेक लोक या हल्ल्यामुळे प्रभावित झाल्याची शक्यता होती। दुसरा मुद्दा असा की दहशतवाद्यांना देखील तिथल्या स्थानिक त्यांच्या नेटवर्कच्या दृष्टीने आणि त्यांना स्थानिक अर्थव्यवस्था जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने तिथे पर्यटकांना कधी टार्गेट फार केलं गेलं नव्हतं दहशतवाद्यांच्या वतीने। पहिल्यांदा पर्यटकांना टार्गेट केलं गेलेलं आहे। आणि तिसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे धर्मनिहाय तिथे एक प्रकारची कत्तल झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे या तिन्ही गोष्टींचा विचार करता हा दहशतवादी हल्ल्यामध्ये संख्या ही नक्कीच जास्तीची असणार एवढं नक्की आहे, परंतु जसजसे तिथल्या जखमींना इस्पितळात दाखल केलं गेलं आणि त्यानंतर त्या उपचारादरम्यान ज्यांना मृत घोषित केलं गेलं तर त्यावरून आता अंदाज बांधला जातोय की साधारणपणे 25 ते 27च्या घरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या असू शकते आणि जखमींची संख्या सध्या माहिती मिळते त्यानुसार 12 ते 13 असेल, परंतु स्पेसिफिकली टार्गेट करून मारून टाकण्याच्या उद्देशानेच हा हल्ला झालेला आहे। लोकांना उभं करून मारलं गेलेलं आहे असं म्हटलं गेलंय। त्यामुळे यामध्ये जखमी कमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जास्त असेल असा अंदाज वर्तवला जातोय। त्या अर्थाने या संपूर्ण हल्ल्यात आता जो आकडा आहे मृत्युमुखी पडलेल्यांचा तो किमान 25 तरी असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। अधिकृत माहिती लवकरच प्रशासन याविषयीची देईल असंही कळत। सोमेश, यानंतर ह्यातले जे जखमी आहेत त्यांना सध्या नेमकं कशा प्रकारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि या हल्ल्यानंतर आता कशा प्रकारे यंत्रणा कार्यान्वित झाल्याचं दिसतंय? सध्या या हल्ल्याच्या नंतर तातडीने पहिल्यांदा जम्मू काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेतील सर्व अधिकाऱ्यांची आणि केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बैठक झाली। त्यानंतर मग सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात आहेत, ते देखील सौदीमध्ये आहेत आणि
सौदीमध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असताना तिथे नरेंद्र मोदींनी तिथून अमित शहा यांच्यासोबत फोनवरून चर्चा करून या हल्ल्याबाबत त्यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचावं असे निर्देश दिले आणि त्यानुसार आता अगदी काही मिनिटांपूर्वीच हे अपडेट आहे की स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे काश्मीरसाठी निघालेले आहेत आणि ते निश्चितपणे सोमेश, या बातमीवर आपलं लक्ष असेलच. तुम्ही आमच्याबरोबर फोन लाईनवरून असेच उपस्थित राहा. पुढची एक महत्त्वाची अपडेट याच बातमीमधली आपल्या हाती येते आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.